रामनवमीचा सोहळा हर्ष आनंदाचा सहर्ष स्वागत करीतो पाज पंढरीचा यजमान रस्ताया मंडळीचा यजमान रस्ताया मंडळीचा यजमान रस्ताया मंडळीचा सागर कोळी बांधव सारे मासे मार गावच्या 10 मंडळीचा एकच विचार रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भव्य सागराच्या या किनाऱ्यावर रामाचे मंदिर बांधिले अति सुंदर इथे योगदान असे श्रेय सर्वांचा यजमान रस्ताया मंडळीचा यजमान रस्ताया मंडळीचा यजमान रस्ताया मंडळीचा रामाची पालखी गावभर फिरवती जल्लोष करती आन गुलाल उडवती रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी लेझिम पट्टे मारती आनंदे नाचती भक्तीच्या धुंदीमध्ये देह भान हरती टाळ मृदुंगाचा गजर नामाचा यजमान रस्ताया मंडळीचा यजमान रस्ताया मंडळीचा यजमान रस्ताया मंडळीचा कोळी बांधवांचा असे शुद्ध भाव तो सदा रामदेव तो हाकेला हो धावतो रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वादळात गावतो जो भरवसा ठेवतो सुख रूप नावतो किनाऱ्याला लावतो प्रभाकर गीत गाई बळीराजाचा यजमान रस्ताया
मंडळीचा यजमान रस्ता या मंडळीचा यजमान रस्ता या मंडळीचा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामनवमीचा सोहळा हर्ष आनंदाचा सहर्ष स्वागत करीतो पाज पंढरीचा यजमान रस्ता या मंडळीचा यजमान रस्ता या मंडळीचा यजमान रस्ता या मंडळीचा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चैत्रमास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला कौसल्या राणी हळू उघडी लोचने दिपुन जाय माय स्वतः पुत्र दर्शने ओघळले आसु सुखे कंठ दाटला ओघळले आसु सुखे कंठ दाटला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला राजगृही नवी सौख्य पर्वणी पानाऊन हंबरल्या धेनु अंगणी दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला पेंगुळल्या आत पात जागत्या कळ्या काय काय करीत पुन्हा उमलल्या खुळ्या उच्चरवे वायू त्यास हसून बोलला उच्चरवे वायू त्यास हसून बोलला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला वार्ता ही सुख
पद जधी पोचली जनी गे आतून राजपथी धावले कुणी युवतींचा संघ एक गात चालला युवतींचा संघ एक गात चालला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला पुष्पांजली फेकी कोणी भूषणे हास्याने लोपविले शब्द भाषणे वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला वीणारवनूपुरात पारलोपले करण्यांचे कंठ त्यात अधिक तापले बावरल्या आम्रशिरी मूक कोकिला बावरल्या आम्रशिरी मूक कोकिला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला दिग्गजही हलून जरा चित्र पाहती गगनातून आज नवे रंग पोहती मोत्यांचा चूर नभी भरून राहिला मोत्यांचा चूर नभी भरून राहिला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला बुडून जाय नगर सर्व नृत्य गायनी सूररंग तालयात मग्न मेदिनी डोलतसे तीही जरा शेष डोलला डोलतसे तीही जरा शेष डोलला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला Hare
Bye.
प्रिय वरप्रथम भावी सहस्रगण तुम्हारो रस गावे रस पैशी पतिकंठ लगावे भगवान ब्रह्मादिमुनीचा नारद सारद सहिताहीचा हनुमान चुड़ावे मन प्रभु वचन धाम डोलावे सब पर राम तपस्वी राजा तिन देता न सकल तुम सारा भगवान रतन को परिणामे सोई भक्त जीवन फल पावे
भरपूर दान दक्षिणा दिली मुलीवर. गज म्हणजे हत्ती दिले, गहू गाई गोमाता दान दिल्या, भूमी
अवचित हरी तुझा आला. अशा थोड्या तऱ्हेने सुरुवात केलेली आहे. एक विनोदात्मक लीला सांगतो तुम्हाला देवाची. ही अगदी गोड घोडी सांगतो. अशा घोड्या तर देवाच्या भरपूर आहे. पण आपल्या वेळा अभावी आपल्याला पुढं चालायचं आहे. विनोदात्मक घोडी सांगतो तुम्हाला देवाचं काय पुढे. दुसरी गौरव यशोदेकडे ती कारण सांगते. यशोदे हो राहूया गोपाळा घरी वरी सुदामदेव रडतात देवा. तेव्हा बालपणे आपण एकत्र होतो देवा. त्यावेळेला तूही छोटा होता देवा. आज माझी परिस्थिती काय देवा. बघ देवा तुझं वैभव पाहलं देवा. देवाचं राज्य पाहलं. सुदामदेवाचे डोळे भरून आले देवा. काय तुझं राज्य आहे देवा. तुला काय तू आहे देवा. राजा म्हणणार देवा तू. मी अजून दुःखातच आहे देवा. देवा या सुदामाला एकदा दर्शन दे. एकदा दर्शन दे देवा. द्वारपालाने अडवलं. द्वारपाल विचारतात कोण आहात तुम्ही. कोण आहेस तू. सुदामदेव सांगतात मी तुमचा जो राजा आहे ना त्याचा मी बालमित्र. बालमित्र म्हटल्याबरोबर तो ते द्वारपाल लाथ मारतात. सुदामदेव धान दिशी खाली पडतात. अरे कुठे आमचा राजा आणि कुठे तू दारिद्र्य ब्राह्मण. पाहिला तिथे नाही तुमचा जो राजा आहे ना तो माझा मित्र आहे. काय मला त्याला भेटायचं.
ते द्वारपाल सांगतात जा दूर हो दारिद्र्य घेऊन रूपाल कन्हैयाच कह दो इधर पे सुदामा गरीबा गया है इधर पे सुदामा रुक्मिणी यायचा बाऱ्या रुक्मिणीनं सुदामानं दर्शन घेतलं सत्य बाबा आल्या जांबवंती सर्वांना दर्शन घ्यायला सुरुवात केली डोकं पायावरती टेकवलं की सुदामदेव आशीर्वाद द्यायचे सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव बराच वेळ झाला सुदामदेवाचा हातही थकला मोकळी गळून गेलं सुदामदेव हळू देवाला बोलतो देवा हे देवा या सगळ्या घरच्याच आहेत की काही बाहेरच्या आहेत का शेजारीच्या कोणी आल्या देव सांगतात मुझे भगवान ये तो सभी मेरी तो है 16,108 है तेव्हा तू एवढे लग्न केले मला एकाही लग्नाला बोलवलं नाही पण तरी मला कुठे बोलवलं नाही देवानं विचारलं माझ्या वहिनीनं माझ्याकरता काहीतरी केलं तुझे रूप माझे मणी राहो नाम जपोवाणी ब्रह्मांड नायका विश्वजनाच्या पालका तुझे रूप माझे मणी राहो नाम जपोवाणी जीवीचिया जीवा तुका म्हणे देव देवा तुझे रूप माझे मणी राहो नाम जपोवाणी सलाबतप्रमाणे आज पंढरी बरोबर आहे ना हरणे बंदर यांच्या माध्यमाने राम जन्मोत्सव चालू आहे आणि मला हरिभक्तीपरायण पांडुरंगजी चौगुले आणि गावकरी यांनी सेवा दिलेली आहे आणि मी वेळेवर हजर झालेलो आहे असो मी मूळचा कोल्हापूरचा आहे राहतो ठाण्यामध्ये आणि वास्कर फळावरचा गो आहे सेवादारी असो तेव्हा इथं आल्यानंतर एकच गोष्ट जाणवते हौसेला मोजमाप नाही अतिशय सुंदर मंदिर सुंदर उत्सव सुंदर मूर्ती सगळं सुंदर आहे मी माझं भाग्य समजतो की अशा ठिकाणी सेवा मला मिळाली तेव्हा चिंतनाचा जो अभंग निवडलाय तुकारामांचा हा मागणीपर अभंग आहे संपूर्ण भारतामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो याचं कारण देवाचे अवतार आहेत अनंत भागवतामध्ये आहेत 24 आणि अंबरीश करता घेतलेले अवतार आहेत 10 दो जलचर दो वनचर दो विप्र दो राजा बौद्ध कलंकी अवतारले भक्त जनुके काढला हे 10 अवतार आहेत तर त्याच्या 10 अवतारामध्ये 2 अवतार महत्वाचे आहेत नंबर 1 राम नंबर 2 कृष्ण दुर्जनांचा येणे करुणी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण रामाचा अवतार पूर्ण आहे कृष्णाचा अवतार पूर्ण आहे भागवतामध्ये 5 पर्व काय सांगितलेले वारकऱ्यांकरता नाही सगळ्यांकरता पर्व काळ भागवत धर्मी नृष्य जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी जन्माष्टमी उत्तमोत्तम शिवरात्र हे 5 पर्व काळ आहेत नंबर 1 वामन जयंती नंबर 2 नृष्य जयंती नंबर 3 रामनवमी नंबर 4 कृष्णाष्टमी जन्माष्टमी नंबर 5 महाशिवरात्र हे 5 पर्वकाळ वारकऱ्यांनी साजरे केले पाहिजे उद्या रामनवमीचा उत्सव हे पर्वकाळ त्यानिमित्ताने हा उत्सव आहे अर्थात भारतीय संस्कृतीमध्ये पर्वकाळाला फार महत्त्व आहे लक्षात ठेवा 60 वर्षातून एकदा पर्वकाळ येतो त्याला म्हणतात कपिलषष्ठी सूर्याने कन्या राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर मंगळवार किंवा शनिवार राशीला हा योग येतो 60 वर्षातून एकदा काहींच्या जीवनामध्ये 2 वेळा येतो काहींच्या जीवनामध्ये
खाली आहे
Thank you.